पावसाळा म्हटलं की मासे काय खायला जास्त मिळत नाही. पण यावेळेस ना पावसाळ्यामध्ये आपल्याला खेकडे मात्र भरपूर खायला भेटतात आणि खेकडे खावे देखील, कारण ते असतात खूप औषधी आणि महिलांनी तर खावेच खावे, कारण यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. तर आज सकाळी देखील मी आले होते खेकडे घेण्यासाठी आणि खेकडे घेऊन मला करायचा होता आज खेकडा रस्सा. तर नमस्कार, आपणा सर्वांचे स्वागत आहे आमच्या या व्लॉगमध्ये. तर व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढे मी तुम्हाला याची रेसिपी देखील देणार आहे. चला तर व्हिडिओ मस्तपैकी तुम्ही एन्जॉय करा. तर हे आहे आमचं कोल्हापूरचं फिश मार्केट, ज्या ठिकाणी फिश देखील मिळतात, मटण मिळते, चिकन मिळते, त्याच्यानंतर आम्हाला इथे खेकड्याच्या सीझनमध्ये मिळतात आणि सुकी मच्छी देखील मिळतात. तर मला घ्यायचे होते खेकडे, म्हणून मी घेतले होते खेकडे आणि ते मला 450 रुपयाला 7 खेकडे असं मिळालं होतं. त्याच्यानंतर जाता जाता माझ्या लक्षात आलं की मला काही मेडिसिन घ्यायच्या होत्या अजिंक्यसाठी. त्यामुळे मी ऑन द वे एक वेलनेस फॉरएव्हर म्हणून आमच्याकडे फार्मसी आहे, त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणाहून अजिंक्यसाठी काही मेडिसिन देखील घेतले आणि त्याच्यानंतर मी गेले होते आपल्या घरच्या दिशेने. घरी गेल्या गेल्या सर्व खेकडे ना मी पातेल्यामध्ये व्यवस्थित टाकून घेतलं आणि यामध्ये ना मला टाकायचं होतं थोडी हळद आणि त्यामध्ये मीठ. हे थोड्या वेळ त्याच्यामध्ये ठेवणार आणि त्याच्यानंतर मी स्वच्छ करणार होते. तर हे सर्व मी करायला घेतलं आणि बघा ना साईज केवढी मोठी आहे आणि बऱ्याच दिवसानंतर एवढ्या मोठ्या साईजचे खेकडे मला भेटले होते. चला, तर अर्णव घरी नव्हता, कारण त्याला मी स्कूलला सोडलं होतं. नाहीतर तो जर असता तर तो खूप घाबरला असता. त्याला हे सगळं बघून ना भीती वाटते आणि तो खात देखील नाही. पण आम्हाला तर नॉनव्हेज आवडतं, पण मग त्याच्यासाठी आम्ही दुसरं काहीतरी करत असतो ज्यावेळेस आम्ही हे नॉनव्हेज वगैरे प्रकार करतो. तर सर्व मीठ आणि हळदमध्ये ना मी खेकडे थोड्या वेळ ठेवले होते. त्याच्यानंतर मला अजिंक्यला द्यायचा होता थोडासा नाश्ता. त्याच्यासाठी मग मी बनवलं होतं डोसा आणि त्याच्याबरोबर दिला होता त्याला चहा. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर, कारण मला माझ्या मोबाईलला आणि अजिंक्यच्या मोबाईलला देखील ना स्क्रीन गार्ड टाकायचं होतं आणि कवर देखील घ्यायचा होता. त्यामुळे मग काय, आम्ही दोघे देखील निघालो होतो आपल्या कवर घेण्यासाठी महालक्ष्मी चेंबर्समध्ये. जसं मुंबईमध्ये मनीष मार्केट आहे ना, तसंच कोल्हापूरमध्ये आहे महालक्ष्मी चेंबर्स. तर या ठिकाणी ना सर्व प्रकारचं मोबाईलचं साहित्य, ॲक्सेसरीज आणि सर्व गोष्टी तुम्हाला इथं मिळून जातील आणि चांगल्या देखील प्रकारचे या ठिकाणी भेटतात. मग आम्ही गेलो होतो एका दुकानामध्ये, ज्या ठिकाणी आम्हाला भेटलं होतं कमी रेटमध्ये हे कवर टाकायला. तर या ठिकाणी अजिंक्यचा जो मोबाईल आहे तो कर्व आहे स्क्रीन, त्याच्यामुळे हे थोडंसं वेगळं असं कवर टाकायचं होतं. तर फायनली आमचं कवर वगैरे टाकून सगळं झालं आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं परत घरी. तर तसं बघितलं तर खूपच वेळ झाला होता हे सगळं करण्यामध्ये आणि आता जाऊन तर मला काय खेकडे बनवता येईल असं वाटत नव्हतं. तर जाता जाता हे अननस दिसलं, म्हटलं चला अननस घेऊया, कारण मला फळं खूप आवडतात. मग अननस मी घेतलं आणि विशेष म्हणजे घरामध्ये फक्त मी एकटीच जास्त फळं खाते, बाकी कोणालाही फळं आवडत नाही. तर अननस देखील घेतलं आणि म्हटलं आता जाऊया अर्णवच्या शाळेमध्ये, कारण शाळा सुटण्याचा देखील वेळ झालेलाच होता. मग अर्णवच्या शाळेमध्ये गेलो आणि अर्णवला घेण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी थांबलोच होतं. तर अर्णव दिसला, तर हा आहे अर्णव, आणि अर्णवला घेऊन आता आम्हाला जायचं होतं घरी. पण वाजले होते 2 आणि 2 वाजले म्हटल्यावर आता मी कसं जेवण बनवणार बरं खेकड्याचं. म्हटलं चला आता उशीर झालाच आहे, तरी याचा आपण चान्स मारून घेऊया, म्हणून म्हटलं चला आता लंच आपण बाहेरच करूया. तर बऱ्याच दिवसांनी आम्ही लंच करणार होतो बाहेर, म्हणून म्हटलं चांगल्या हॉटेलमध्ये जाऊया. तर मग या ठिकाणी ना आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथून भरपूर दूर असं आम्हाला एक रेस्टॉरंट माहीत आहे, ज्या ठिकाणी चांगलं असं जेवण मिळतं. तर या रेस्टॉरंटचं नाव आहे राहुल. तर या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि गेल्यानंतरच बघितलं तर काय काय मेनू आहे. तर मग आम्हाला जे आवडतं ते आम्ही ऑर्डर केलं होतं, म्हणजेच अर्णवने ऑर्डर केलं होतं त्याच्यासाठी पनीर आणि आम्ही ऑर्डर केलं होतं आमच्यासाठी चिकन हंडी. तर ही चिकन हंडी अतिशय चविष्ट आणि एकदम रसरशीत अशी होती. तर ती आम्हाला खूपच जास्त आवडली आणि खूप छान असं आमचं लंच झालं. दोघांनी देखील एन्जॉय केलं आणि विशेष म्हणजे अर्णवने, कारण त्याला पनीर आवडतं आणि त्याला जे पनीर हवं होतं त्या प्रकारे त्याला ते पनीर मिळालं. हा असा मस्त लिंबू वगैरे पिळला आणि त्याच्यानंतर ना एक बाईट चिकनचा घेतला. तर अतिशय छान असं हे चिकन होतं आणि ग्रेव्ही देखील खूपच टेस्टी होती. तर कोल्हापूरमध्ये शक्यतो जेवण खूप छान मिळतं बाहेर.
आणि एरवी आम्ही जास्त खात नाही. पूर्वी आम्ही खूप खायचो, पण सध्याला आम्ही जास्त मटण चिकन वगैरे जे काय आहे ते बाहेर खात नाही. शक्यतो आम्ही घरीच जेवण बनवतो आणि घरीच खाण्याचा प्रयत्न करतो, कारण ते हेल्दी देखील असतं. पण आज म्हटलं चलत जाऊया आपण बाहेर थोडंसं एन्जॉय करू. बऱ्याच दिवसानंतर आम्ही बाहेर पडलो होतो आणि मग मस्तपैकी एन्जॉय केलं. या ठिकाणी अर्णवच्या गप्पा चालू होता मस्तपैकी. तो काय 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 मला सांगत होता की त्याचं पनीर कसं आहे, किती छान आहे वगैरे वगैरे. तर हे तर होतच राहतं. आता काय माझ्या डोक्यामध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आता मला जाऊन बनवायचं आहे खेकडा. दुपारी तर बनवला नाही खेकडा मी, पण रात्री डिनरसाठी नक्कीच खेकडा बनवणार आहे. चला तर आमचं जेवण वगैरे झालं. जाता जाता म्हटलं थोडंसं पेट्रोल टाकूया, कारण आमच्या गाडीला देखील तेवढीच भूक लागली होती. म्हणून गाडीचं देखील पोट भरवलं आणि गेलो होतो आम्ही घरी. थोडं रेस्ट वगैरे केली. त्याच्यानंतर थोडंसं संध्याकाळी ना अननस आणलेलं ते आम्ही कट केलं आणि ते खायला घेतलं. आता माझं साफ करण्याची ड्युटी चालू झाली. तर हे खेकडे जे आहे ते ब्रशने व्यवस्थित स्वच्छ वगैरे करून घेतले आणि ते स्वच्छ मी करतच होते. तर काय, दुष्काळात 13वा महिना म्हणजेच आमचा गॅस संपला. म्हणून मग अजिंक्यला म्हटलं चल बाबा गॅस आता जरा बदलून दे. तर त्याने लगेच गॅस बदलून वगैरे दिला. तोपर्यंत मी या ठिकाणी मसाला वगैरे भाजून घेतला. तर या ठिकाणी ना मी कांदा, त्याच्यानंतर खोबरं आणि धणे, त्याच्यानंतर सुका मसाला हे सगळं भाजून घेतलं. त्याच्यानंतर कोथिंबीर, अद्रक, लसूण एवढंच फक्त मी मसाल्यामध्ये घेतलं होतं. तर ते सगळं मिक्सरला लावून त्याची फोडणी देखील दिली होती. या ठिकाणी माझा हा जो खेकडा आहे तो सगळा क्लीन वगैरे करून झालेला आहे आणि त्याला मी थोडंसं खलबत्त्याने ना एक असं म्हणजे हे करून घेतलं, क्रॅक असा मारून घेतला. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा माझा मसाला भाजून झालेला होता. आणि त्याच्यानंतर हे जे छोटे छोटे खेकडे ना ते मिक्सरला लावून त्याचं पाणी देखील काढून खेकडा बनवतात. पण आम्हाला तसा खेकडा आवडत नाही, त्यामुळे आम्ही सर्व छोटे मोठे सर्व खेकडे ना ह्या मसाल्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेतो. आणि त्याच्यानंतर त्याला वरतून आम्ही गरम गरम असं पाणी त्याच्यामध्ये टाकतो. तर अशा प्रकारे हा मसाला वगैरे सगळा मिक्स झालेला होता आणि खेकडे यामध्ये मी टाकले होते. तर झणझणीत असा मस्तपैकी आमचा रस्सा तर तयार झालेला आहे. आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये याचा व्हिडिओ हवा असेल, म्हणजेच रेसिपी हवी असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी डिटेलमध्ये व्यवस्थित तुम्हाला परत रेसिपी सांगेल. तो व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.